ठीक आहे, आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो ओम भगवते नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो ॐ भगवते नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो ॐ नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय. हरे कृष्ण. हाँ, ये just एक शेर दो ठीक है। हम्म. तर आपण लोक क्रमांक 45 पर्यंत मागच्या वेळेस बघितलं. हम्म. अर्जुनने इच्छा केल्यावर भगवंताने त्याला रूप दाखवलं. रूप बघितल्यावर अर्जुनची काय स्थिती झाली ते संजय धृतराष्ट्राला सांगत होता अर्जुन वर्णन करताना. मग 35 पासून अर्जुनच्या प्रार्थना आहेत की अं, मग तुमचा कधी गमतीमध्ये वगैरे असं तुमचा हे केला, अपमान केला तर मला क्षमा करा म्हणून असं अर्जुन त्यांची प्रार्थना करतो. किती नाव घेतलं का बसा. प्रसेद उत्तम. हा, तर अर्जुन 36 पासून भगवंतांना प्रार्थना करतो अं, की तुम्ही सर्वांचे पूजनीय आहात, तुम्ही आधी करता आहात. म्हणजे ब्रह्माजीचे पण करता तुम्हीच आहात, तुम्ही जगन्निवास आहात. म्हणजे सर्व जगाचे शेवटचे आश्रय तुम्हीच आहात. नंतर तो म्हणतो की तुम्ही सर्वत्र आहात, त्यामुळे मी तुम्हाला सर्व दिशांमध्ये नमस्कार करतो. आणि मग 41 आणि 42 मध्ये अं, मी जे काही तुम्हाला बोललो त्याबद्दल माफ करा असं म्हणतो की मी तुम्हाला कधी मित्र, कृष्ण, यादव असे शब्द वापरायचो. तर त्याच्या मागचे अर्थ आपण मागच्या वेळी बघितले की सखा म्हटलं तर बाबा आपल्या मैत्रीमध्ये म्हणजे हे नाहीये, मी मोठा आहे किंवा मी तुझ्यावरती फेवर करतोय. हा माझा दृष्टिकोन होता. यादव म्हणताना असा दृष्टिकोन होता की तुमच्या कुळामध्ये कोणी श्रेष्ठ राजा नाहीये किंवा राजा होऊ शकत नाही. आणि कृष्ण म्हणताना हा मनोभाव होता की तुम्ही वसुदेवचे पुत्र आहात, जे की अर्धरथी होते. आणि मी पांडू महाराजांचा मुलगा आहे, जे की अतिरथी होते. तर असं हे अर्जुन कधी गमतीमध्ये वगैरे बोलला, त्या माहिती सिरियस नव्हतं. पण अर्जुनला तर हे सर्व एवढं भयंकर विराट रूप बघून त्याच्या मुखामध्ये सर्व लोक प्रवेश करतायत, तर यामुळे त्याच्या मनावरती परिणाम झाला आणि त्याला आपल्या आधीच्या गोष्टी आठवल्या. म्हणून तो म्हणतो की मी तुमच्या सोबत प्रसाद वगैरे घेताना, एकत्र बसताना असे काही शब्द तुम्हाला बोललो, तर त्यासाठी तुम्ही मला क्षमा करा. आणि मग त्या क्षमेच्या प्रार्थनेमध्येच तो म्हणतो की तुम्ही सर्वांचे पिता आहात, चर अचर, तुम्हीच परमपूजनीय आहात, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात आणि तुमच्यापेक्षा समान कोणी नाहीये, तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कसं असेल. मग 44 मध्ये म्हणतो की मी तुम्हाला दंडवत प्रणाम करते. प्रणिधा एक आहे म्हणजे दंडवत प्रणाम.
आणि जसे एखादा पिता आपल्या मुलाचे अपराध क्षमा करतो किंवा मित्राचा अपराध क्षमा करतो किंवा कधी पती पत्नीमध्ये एकमेकांचे अपराध क्षमा केले जातात तसे तुम्ही माझा अपराध क्षमा करायला पाहिजे अशी भगवंतांना तो विनंती करतो. मग श्लोक क्रमांक 45 मध्ये अर्जुन आपण मागच्या वेळेस 45 पर्यंत बघितलं ना. मागच्या वेळेस किती श्लोक झाले आपले? श्लोक क्रमांक 45 ना. हो प्रभूजी. हा, तर ह्या 45 मध्ये काय म्हणतो की अं, तुमचं हे जे रूप आहे हे यापूर्वी तुम्ही बघितलं नाहीये आणि ते रूप बघायला मिळत असल्यामुळे मला आनंद तर आहे, पण या रूपामुळे मला खूप भीती वाटते. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं हे रूप परत घ्या आणि मला तुमचं नेहमीचं रूप दाखवा. अं, पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. असा अर्जुन भगवंतांना प्रार्थना करतो. तर त्या प्रार्थनेतला हा आता यानंतर 46 श्लोक शेवटचा आहे. मग त्याच्यानंतर वेगळा विभाग सुरू होईल. अध्याय संपायलाच होईल मग नंतर. अं, तर या प्रार्थनेमधला हा शेवट असले की आपण याचं गायन करूया. व्हाईट मध्ये जसा तसा गीतेमधला घेतला मी आणि पिवळ्या रंगामध्ये त्याचा संधिच्छेद म्हणजे ते दोन शब्द ब्रेक करून घेतले. तर तुम्हाला जे ज्यामध्ये वाचायला कम्फर्टेबल आहे त्याच्यानुसार तुम्ही वाचा. तर आपण हा श्लोक गाऊया. श्लोक क्रमांक 46 पान नंबर 422. किरीटिनं गदिनं चक्रहस्तम् किरीटिनं कीर्तिनं गदिनं चक्रहस्तम् इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव इच्छामि त्वां इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव त्रिनैव रूपेण चतुर्भुजेन तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भवयुष्यमूर्ते. सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. जर अजून एकदा काय त्यांना सारखी सारखी विनंती करते की मला तुम्ही क्षमा करा आणि हे रूप आता मला बघायचं नाहीये. मला तुम्ही तुमचं अं, मूळ रूप दाखवा. तर इथे पण अर्जुन म्हणते की कोणतं रूप मला बघायचं. ज्या रूपामध्ये किरीट म्हणजे मुकुट, गदा तर माहिती चक्र, या ज्या रूपाच्या हाडामध्ये हे असतात ते रूप बघायचं. म्हणजे हे चतुर्भुज रूप झालं, नारायण रूप. कारण आपल्याला माहिती ना, शंख चक्र गदा आणि पद्म हे चतुर्भुज रूपाकडे असतात. तर यापूर्वी आपण हे पण वाचलं होतं की कोणत्या हातामध्ये कोणती गोष्ट यानुसार पण त्यांची नावं वेगवेगळी आहेत. जसे की वासुदेव असतील, शंकराचार्य द्युम्न, बरेच भगवंतांचे अवतार तर असंख्य आहेत. तर त्यांच्यापैकी चतुर्भुजामध्ये विविधता अशी असते की कोणत्या हातामध्ये या चारीपैकी कुठली गोष्ट पडली. समजा एखाद्या रूपामध्ये अं, उजव्या पहिल्या हातामध्ये शंख आहे, तर दुसऱ्या रूपामध्ये असं असेल की उजव्या पहिल्या हातामध्ये कमळ आहे. म्हणजे असं या वेगवेगळ्या गोष्टी, या चार गोष्टी पकडण्याच्या याच्यावरून आमचे भिन्न प्रकार होतात. तर अर्जुन इथे काय म्हणते की हे जे रूप आहे विश्वरूप, हे मला आता बघायचं नाहीये आणि यामुळे मला खूप भीती वाटते. यापूर्वी अर्जुन बोलला ना, मला दिशा कुठली ती पण समजत नाहीये. तर तुम्ही हे रूप परत घ्या आणि मला तुमचं शंखचक्र गदा पद्म असणारे रूप दाखवा. त्याच्यामध्ये बघा 46 मध्ये अर्जुन म्हणतो तेनैव रूपेण चतुर्भुजेन. चतुर्भुज म्हणजे चार भुजा. तर चार भुजा असलेले रूप दाखवा. आता तुमचं रूप कोणतं आहे? सहस्रबाहू भव विश्वमूर्ते. आता जे रूप तू सध्या बघत होता त्याच्यामध्ये तर हजारो हात, हजारो पाय, हजारो चेहरे होते. तर अर्जुन म्हणतो हे नाही बघायचं मला, तर तुम्ही तुमचं चतुर्भुज रूप दाखवा. याच्यामध्ये शंखचक्र गदा पद्म आहे. ते बघण्याची माझी आता इच्छा आहे. तर तुम्ही मला ते रूप दाखवा. हे विष्णू रूप
हं? अं, विश्वमूर्ती म्हणजे हे विश्वरूप, तुम्ही मला ते रूप दाखवा. हं? इच्छामि त्वां द्रष्टुम अहम, मला तुमचं ते रूप बघायची इच्छा आहे. कोणतं? तेनैव रूपेण चतुर्भुजेन, जे रूप चतुर्भुज रूप आहे. आणि त्या रूपामध्ये काय काय असतं? किरीटिनाम गदीनाम चक्रहस्तम, म्हणजे तुमच्या हातामध्ये हे शंखचक्र गदा पद्म असतं. आणि सध्या तुम्ही कोण आहात? सहस्रबाहो विश्वमूर्ती, तुम्ही सध्या सहस्रभुज असणारे विश्वरूप आहात. परंतु मला तुमचं चतुर्भुज रूप दाखवा. हे रूप तुम्ही परत घ्या आणि ते रूप दाखवा. अं, तर अर्जुनचं काय म्हणणं असतं की सुरुवातीला तर तूच म्हणतो की मला हे विश्वरूप बघायचं, विश्वरूप बघायचं, आणि प्रार्थना आपण करतो की समजा माझी पात्रता नसेल तर मला तुम्ही पात्रता द्या आणि ते रूप दाखवा. परंतु ते रूप बघितल्यावरती अर्जुनला त्या रूपासोबत काय म्हणता येईल, अं, प्रेममय संबंध निर्माण करता येतात. तर तो त्या रूप या विश्वरूपासोबत फक्त भीती निर्माण होते. तर यासाठी यावरती आपण आधी पण बघितलं की अं, अर्जुनाला भगवंतांनी दिव्य चक्षु दिले, पण त्याचं मन हे अजूनही अध्यात्मिक आहे. तर अशा व्यक्तीला म्हणजे मिसमॅच होते मनामध्ये आणि दृष्टीमध्ये. अ, जर त्याचं मन पण असं दिव्य असतं की ज्याला गदा ते दिव्यम चक्षु म्हणतात ना भगवंत, की हे दिव्य चक्षु म्हणजे दैवी दृष्टी. जर मन पण तसंच असतं तर त्याला काही प्रॉब्लेम झाला नसता. परंतु मन हे सख्य रसातलं आहे आणि दृष्टी ही दैवी आहे. तर या दोन्हीमध्ये ताळमेळ नाही. त्याच्यामुळे अर्जुनला हे रूप आवडत नाही. तर अर्जुन म्हणतो की मला तुम्ही तुमचं अं, ते रूप दाखवा. ज्या रूपामध्ये तुमचे सर्व ज्या रूपामध्ये तुमचे रस आहेत. रस म्हणजे आपण हे म्हणतो ना, हास्य रस, दास्य रस वगैरे ते रस. आता विराट रूपामध्ये काही एकच रस असेल, विभत्स रस किंवा भयानक रस. पण साख्य रस, दास्य रस हे विराट रूपामध्ये तर कठीण आहे. तर तुम्ही मला ते रूप दाखवा ज्या रूपामध्ये रस आहेत, आणि जे रूप बघितल्यावरती भक्तांना किंवा आम्हाला बघण्यासाठी पण चांगलं वाटतं आणि मनाला पण समाधान मिळतं, ते रूप दाखवा. सध्या तुम्ही हे रूप दाखवत आहात, त्याच्यामध्ये समस्या काय आहे? बघायला पण त्रास होतोय आणि मन पण खूप व्यथित होते. बघावं असं पण वाटत नाही आणि मनामध्ये भीती निर्माण होते. म्हणून हे रूप नका दाखवू. जे रूप आम्हाला बघायला आवडेल आणि मनाला जे समाधान देईल ते तुम्ही तुमचं चतुर्भुज रूप दाखवा. असं अर्जुन भगवंतांना म्हणतो. आणि हे रूप परत घ्या, हे विश्वरूप आहे. कारण काय की हे रूप तर आम्हाला बघायला पण भीतीदायक आहे आणि या रूपामुळे मनामध्ये पण फक्त भीतीची भावना निर्माण होते. आनंदाची किंवा प्रेमाची किंवा देवाणघेवाची म्हणजे भगवंतांसोबत काही देणं घेणं करण्याची या विश्वरूपामध्ये भावना निर्माण होते. तर तुम्ही हे जे विश्वरूप मला दाखविलं ते तुम्ही आता परत द्या. अं, आणि हे हे कोणतं रूप आहे ते अर्जुनला, की जेव्हा तुम्ही वसुदेव आणि देवकीला प्राप्त झाले होते त्यावेळेस तुम्ही भगवंत कसे जन्माले होते? देवकी आणि वसुदेवच्या वेळेस चतुर्भुज का द्विभुज? चतुर्भुज. हा. तर तिथे पण आपल्याला हे कळतं की भगवंतांचा जन्म सामान्य नाही. कारण असे कोण आहे की जे जन्मल्याबरोबर हातामध्ये शस्त्र वगैरे घेऊन येणार किंवा डोक्यावरती मुकुट आणि पिवळं पितांबर, सर्व दागिने. हे तर सामान्य आतापर्यंत तुम्ही असा जन्म घेतला नाही. त्यावरून हे पण कळतं की ते पण एक काय म्हणते पुरावा आहे की भगवंतांचा जन्म सामान्य नाही. तर अर्जुन म्हणतो ते तेव्हाचं रूप दाखवा ना, त्या दोघांना ते म्हणजे दाखवलं होतं. ज्या रूपामध्ये तुमच्या डोक्यावरती किरीट म्हणजे मुकुट होता. अं, आणि जन्माच्या वेळी तुम्ही तुमच्या आई वडिलांना रूप दाखवलं ते रूप दाखवा, हे नका दाखवू. अनंत हात वगैरे असलेलं रूप नको, तर ते चतुर्भुज रूप दाखवा. तर तेव्हा आपण
देवकी आणि वसुदेवांना जे चतुर्भुज रूप दिसतं, तर आता देवकीला आणि वसुदेव हे असे आहेत की हे यांचा भगवंताशी वात्सल्य रस आहे. वात्सल्य रस आहे, पण या वात्सल्य रसामध्ये भगवंतांच्या ऐश्वर्याचा प्रभाव आहे. म्हणजे कृष्ण ईश्वर आहे ही भावना आहे. आता नंद महाराज आणि यशोदामाईमध्ये काय फरक आहे? त्यांचा पण वात्सल्य रस आहे, पण त्यामध्ये ऐश्वर्य भावना आहे. कृष्णा ईश्वर आहे ते कधी मान्यच करत नाही. जसे की मृद भक्षण लीलेमध्ये आपण त्या घाटावर गेलो होतो ना, काय नाव आहे? मृद भक्षण लीला, जिथे भगवंतांनी माती खाल्ली होती. आता पण तिथे लोक बघा असे गोळे वाटतात मातीचे. तर आता ब्रह्मांड ते घाट. ब्रह्मांड घाट बरोबर. तर ब्रह्मांड घाटावरती जेव्हा भगवंतांनी यशोदामाईला ब्रह्मांड दाखवलं, तर यशोदामाईला कळत नव्हतं की म्हणजे काय होते, मी कोण आहे, हा कृष्ण कोण आहे. परंतु लगेच भगवंतांनी ते ते सर्व तिच्या मनातला भाव झाकून टाकला. आणि यशोदामाई लगेच हा माझा छोटासा कृष्ण आहे म्हणून त्याला जे काही आहे ना, घेऊन जाणे किंवा त्याला जेवण वगैरे देणं. तर यशोदामाईला हे बघून पण असं नाही वाटलं की हा ईश्वर आहे. परंतु वसुदेव आणि देवकींना हा भाव आहे, एवढाच फरक आहे. परंतु वसुदेव आणि देवकी कमी स्तराचे आहेत असं नाही. आपल्या दृष्टिकोनातून तर काय म्हणतील, एखादा चांगलं चरित्र असलेला व्यक्ती पण खूप श्रेष्ठ आहे. तर देवता, ब्रह्माजी, वेगवेगळ्या वैकुंठ लोकांमध्ये असलेले भगवंतांचे भक्त, नंतर हे वेगवेगळ्या रसांमधले असलेले भक्त. वसुदेव आणि देवकी तर वात्सल्य रसामध्ये आहे. फक्त ऐश्वर्याचा प्रभाव आहे. पण बोलताना कसं वाटतं की यशोदामाई आणि नंद महाराज ऐश्वर्याचा प्रभाव नाही. तर असं असं नको वाटायला की यांची भक्ती कमी आहे, असं नाहीये. पण त्यांच्यावर प्रभूजी, हा हेच महत्वाचं. तुमचा आवाज मध्ये मध्ये येतो जातो थोडस. हा, एक मिनिट हा. क्लिअर नाही, कधी अं, कधी आणि कधी कधी क्लिअर येतो. एक मिनिट चेक करतो इथं काही setting मध्ये करता येईल. फोन परमिशन ऑडिओ. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम राम। सेटिंग मला पण माहिती आहे. आपल्या हे काय म्हणतात, आईज रिमूव्हल, पर्सनलाइज ऑडिओ आयसोलेशन, ओरिजिनल सॉन्ग रेमेडिएशन, पाऊस लावले देणार म्हणजे करून बघू आणि आईज रिमूव्हल डिफॉल्ट. ते बघूया आता काही फरक पडतो का. इकडे पण व्हॉल्यूम फुलच ठेवलं. मला थोडेसे मोठ्या आवाजातून बोलायला लागेल. ठीक आहे, आता हा जो श्लोक आहे ना, श्लोक क्रमांक 46 मध्ये अर्जुन भगवंतांना म्हणतोय की तुम्ही तुमचं चतुर्भुज रूप दाखवा, हे सहस्र बाहू असणार आणि हे रूप नको. आणि हे चतुर्भुज रूप तुम्ही वसुदेव आणि देवकीला प्राप्त झाले होते ते रूप दाखवा. असा अर्जुन भगवंतांना विनंती करतो. तर या विनंती करण्यामध्ये किंवा प्रार्थना करण्यामधला हा 46 नंबरचा श्लोक शेवटचा आहे. आता ठीक आहे, ते का परत गडबड होते? हरे कृष्णा, आवाज येतोय की नाही येतोय? येतोय पण प्रभूजी येतोय आवाज प्रभूजी मध्ये आवाज. मध्ये येतोय मला पण ब्रेक येतोय. ब्रेक होतोय का? मला पण माहिती नाही, तिकडं त्या सेमिनार मध्ये पण ते लोक म्हणतात आवाज बरोबर नाहीये. दुसरं काय करू शकतो? एक मिनिट, हा वॉकिंग बघू का?
वायरचा. मला वाटतं लॅपटॉपचं माईक खराब झालं. बघूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. आता आवाज येतोय का? हा प्रभूजी येतोय आता. थोडी इम्प्रूव्हमेंट आहे की तसंच आहे? मला तर आता थोडा व्यवस्थित क्लिअर येते. येतोय. आता क्लिअर क्लिअर येतोय? येतोय. मगापेक्षा मगा घुमत होता, आता क्लिअर होतोय. हां, तर हे मला वाटतं हे वायरचा इयरफोन बरा असेल, कारण याच्यामध्ये डायरेक्ट हे कनेक्शन. हेडफोन सेमी सिस्टम. ठीक आहे. तर यामध्ये आपण काय बघतो 46 क्रमांकाच्या श्लोकात की अर्जुनला हे विश्वरूप बघून चांगलं वाटत नाही, तर तो म्हणतो हे रूप नका चतुर्भुज रूप दाखवा, ज्या रूपामध्ये तुम्ही देवकी आणि वसुदेवांना प्राप्त झाले होते. प्रभूजी हां. माईक ना थोडं जवळ पकडा, थोडं जवळ पकडा माईक, म्हणजे एकदम क्लिअर येते हो, मगासारखा आवाज. एक मिनिट. आता येतोय का? हा आता व्यवस्थित येतो. हा आता बरोबर एकदम क्लिअर यायला. असं असं राहू द्या, कारण ते काय हां, माईक थोडं लांब नेलं ना की एकदम एकदम फिटकट आवाज येतो असा. चालेल, आपण ट्रायल करून बघू काय काय ठीक होतं. नाहीतर मला एखाद्या वेळेस लॅपटॉपचं माईकच रिपेअर करावं लागेल. तर ठीक आहे. ते 46 नंबरचं तर तुम्हाला कळालं आहे की तुम्ही मला चतुर्भुज रूप दाखवा. तर प्रभुपाद यावरती काय म्हणतात, याच्यावरून एक सिद्धांत प्रभुपाद आणि आचार्य पण सांगतात की जो कृष्ण रथावरती उभा होता त्या कृष्णानेच विश्वरूप दाखवलं आणि तोच कृष्ण आता चतुर्भुज रूप दाखवणार आहे आणि नंतर तोच कृष्ण परत नेहमीच्या स्वरूपामध्ये येईल. तर यावरून प्रभुपाद आणि आचार्य पण सांगतात की सर्व अवतारांचा किंवा रूपांचं मूळ हे कृष्ण आहे. त्याच्यामुळे प्रभुपादांनी एक ब्रह्मसंहितेमधला एक श्लोक दिला आहे, रामादि मृत्युषे कला नियमेन तिष्ठन नाना अवतार अकरोध भुवनेश किंतु कृष्ण परम परभवत परमः पुमान्यो गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. तर हा ब्रह्मसंहितेमधला श्लोक. या श्लोकात सांगितले की बाबा ही जी वेगवेगळी रूपं आहेत, नरसिंह वामन वगैरे, हे भगवंतांचे रूप आहेत आणि मूळ कृष्ण आहेत. गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामि. तर अर्जुन इथे काय म्हणते भगवंतांना की तुम्ही मला नारायण रूप दाखवा. रूपा सांगतात तो भगवंतांना दिव्य नारायण रूप प्रकट करण्याची विनंती करीत आहे. कृष्ण हे स्वयं आदिपुरुष भगवान आहेत आणि इतर सर्व अवतारांचा त्यांच्यापासून उद्गम होतो. या श्रीमद भागवताच्या विधानाला या श्लोकामध्ये स्पष्ट दुजोरा देण्यात आला आहे. तर आपण हे पण बघितलं ना की एक तर बघा, लोक आस्तिक नास्तिकमध्ये दोन गट आहेत. आस्तिकमध्ये पण समजा हिंदू जरी पकडले तरी पण त्याच्यामध्ये निराकारवादी साकारवादी आणि काही तर साकारवादीमध्ये पण काही देवीदेवतांचे उपासक आणि काहींचं असं म्हणणं आहे की नारायण सर्वश्रेष्ठ आहे. पण भागवतमनुसार आणि या श्लोकानुसार कृष्ण सर्वांचं मूळ आणि ब्रह्मसंहितेनुसार पण. परंतु तरीसुद्धा याच्यामध्ये बराच हे आहे, एक वाद नाही म्हणता येणार, पण वेगळ्या संप्रदायाचं वेगवेगळं मत आहे. जसे की काहींचं म्हणणं आहे की विष्णूपासून सर्व अवतार येतात, परंतु त्यांच्याकडे मला वाटतं एक शिरोदीक्षाय विष्णू कारणोदक्षाय विष्णू हे नसावं स्पष्टीकरण. तर ठीक आहे, हे काही फार मोठी गोष्ट नाही आहे.
समजा विष्णू जरी कृष्णाचा स्रोत आहे असं जरी समजलं तरी पण भक्ती करणं महत्त्वाचं आहे. फक्त वाद करून काही फायदा होणार नाही कोण कोणाचं मूळ आहे. तर इथे म्हणजे आपली दुसऱ्यांना सांगण्यासाठी नाही, पण आपण बघतो की शास्त्राच्या आधारावरून ब्रह्मसंहिता आणि भागवतम दोघांचंही म्हणणं आहे की कृष्ण अवतारी आहे, बाकी सर्व अवतार आहेत. अवतारी म्हणजे स्रोत आणि अवतार त्यापासून येणारे. भगवंतांचे तर असंख्य अवतार आहेत. अवतारा ही असंख्य हरे सत्वनिधीर द्विजा. तर श्रीमद भागवतमचा प्रभुपादांनी श्लोक सांगितला, फक्त वाक्य लिहिले पण श्लोक सांगितला नाही. इतर सर्व अवतारांचा त्यांच्यापासूनच उद्गम होतो या श्रीमद भागवतांच्या विधानाला या श्लोकामध्ये स्पष्ट दुजोरा देण्यात आला आहे. तर हे श्रीमद भागवतमचा श्लोक आहे, पहिला स्कंद 3रा अध्याय श्लोक क्रमांक 28. एतेच अंशकला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. मागच्या वेळेस पण आपण चर्चा केली होती की या 3ऱ्या अध्यायामध्ये, ह्याच्या आधी गेले तर परत हे होईल, जास्तच दूर जाईल, पण तरी ठीक आहे. तर हे शौनकादी ऋषी सूत गोस्वामींना 6 प्रश्न विचारतात. तर त्या 6 प्रश्नापैकी आम्हाला भगवंतांच्या वेगवेगळ्या लीला अवताराबद्दल आणि पुरुष अवताराबद्दल सांगा हे पण म्हणतात. तर ते लीला अवताराबद्दल सांगताना 24 अवतारांचं वर्णन करतात सूत गोस्वामी. त्याच्यामध्ये नारद मुनींना पण अवतार सांगितले, कुमारांना पण अवतार सांगितले, मत्स्य कुर्म वराह नरसिंह हे पण आहेत. तर नारद अवतार आहेत, परंतु नारद कोणते अवतार आहेत? शक्त्यावेश अवतार. नारद जीवात्मा आहेत, परंतु भगवंतांच्या भक्तिशक्तीचा संचारित अवतार असल्याने त्यांना शक्त्यावेश अवतार म्हणतात. जसे की परशुराम पण विष्णू तत्व नाही आहेत, जीवतत्व आहेत, परंतु भगवंतांच्या संहारक शक्तीचे ते काय म्हणता येईल, शक्तीचे प्रतिनिधी होते. तसंच पृथ्वी महाराज पण आहे. हे म्हणजे जीव आहेत, परंतु भगवंतांच्या विशिष्ट शक्तीने प्रभावित आहे, म्हणून त्यांना म्हणतात शक्त्यावेश अवतार. तर आम्हाला पुरुष अवतारांबद्दल सांगा, लीला अवतारांबद्दल सांगा, असे 6 प्रश्नापैकी हे पण प्रश्न होते शौनकादी ऋषींचे. तर त्या प्रश्नांची उत्तर देताना या 3ऱ्या अध्यायामध्ये सूत गोस्वामी हे सर्व अवतारांची नावं सांगतात की कुर्म वराह नरसिंह वगैरे, आणि त्यामध्ये मग राम बलराम आणि कृष्ण हे पण सांगतात. तर मग हे सांगून झाल्यावरती मग नंतर समोरच्या श्लोकामध्ये सूत गोस्वामी म्हणतात एतेच म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे ऐकले, नारद मुनी, कुर्म, वराह, चतुष्कुमार, परशुराम, श्रीराम, बलराम यांची जी नावं ऐकले, एतेच म्हणजे आतापर्यंत झालेले, एतेच अंश कला पुंसा, अंश आणि कला आहेत. हे भगवंतांचा अंश आहे किंवा कला म्हणजे जसं चंद्राचं आपण बघतो ना, थोडं थोडं त्याचा भाग अधिक प्रकाशित होत जातो अमावस्येकडून पौर्णिमेकडे. तर कला म्हणजे मला वाटतं 16 कला आहेत असं म्हटलं जातं चंद्राला. तर एक कला म्हणजे काय, थोडंसं चंद्र तर पूर्ण आहे, परंतु थोडासाच भाग प्रकाशित तो भाग होतो. थोडासा, थोडा भाग, तो ते वस्तूचा एक थोडा भाग. तर अंश कला. तर या सर्व अवतारांना सूत गोस्वामी सांगतात हे एकतर भगवंतांचे अंश आहेत किंवा कला आहेत. एतेचे अंश कला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं, परंतु स्वयं भगवान कोण आहे? कृष्ण. आणि तू म्हणजे आपण बघितलं होतं की तू हा शब्द मागीच्या शब्दासोबत आधीच्या वाक्यासोबत काही वेगळा विषय सांगायचा असेल तर वापरला जातो. तू म्हणजे परंतु. त्याचा अर्थ काय होतो? नित्यच्या अंशकला पुंसा, की हे सर्व जे अंशकला वगैरे आहेत ते भगवंतांच्या अंश आणि कला आहेत. तू म्हणजे परंतु कृष्णस तू भगवान स्वयं, परंतु कृष्ण हे स्वयं भगवान आहेत. स्वयं भगवान म्हणजे अवतारी, ज्यांच्यापासून इतर अवतार विस्तारित होतात. तर हा एक ब्रह्मसंहितेमधला पण श्लोक दिला आहे प्रभुपादांनी तात्पर्यात. हा भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायाचा 28 नंबरचा श्लोक. हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे, 1-3-28. या श्लोकाला परिभाषा सूत्र असं म्हणतात की समोर काही जरी वाचण्यात आलं
असं वाटलं की अरे इथे तर हे सांगितलंय. तर जीव गोस्वामी म्हणतात की या परिभाषा सूत्राच्या दृष्टिकोनातून बघायचं सर्व काही, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. तर त्यामध्येच हा पण एक श्लोक आहे, हा जो गीतेचा आपण बघतोय. तर प्रभुपाद काय म्हणतात की यातून कळतं की हे श्रीकृष्ण हे स्वयं आदिपुरुष भगवान आहेत आणि इतर सर्व अवतारांचा त्यांच्यापासूनच उद्गम होतो. भागवतमच्या दुजोरा या श्लोकात मिळते गीतेच्या. तर का दुजोरा मिळतोय? कारण की जे कृष्ण होते रथावरती उभे, त्याच कृष्णाने अर्जुनला विश्वरूप दाखवलं आणि तेच कृष्ण आता अर्जुनला चतुर्भुज दाखवतील, तेच कृष्ण परत अर्जुनला द्विभुज दाखवतील. तर प्रभुपाद असं म्हणतात की हे आपल्याला कळतंय की मूळ कोण आहे. असं नाही की समजा दुसरं कोणीतरी आलं तर कृष्ण बोलले अरे यार मला विश्वरूपाची माझ्याकडे तेवढी पॉवर नाही, त्याच्यासाठी आपल्याला कारणदक्ष विष्णूला बोलवावं लागेल, ती आपल्या दोघांना दाखवतील, असं नाही आहे. कृष्णानेच विश्वरूप दाखवलं. किंवा नंतर अर्जुन आता म्हणतो ना अरे हे रूप नको, मला भीती वाटते, चतुर्भुज रूप दाखवा. तेव्हा कृष्ण असे बोलले नाही की अरे आपल्याला दोघाला मिळून नारायणांना बोलवावं लागेल आणि ते चतुर्भुज आहेत. म्हणजे कृष्णापेक्षा कोणीतरी वेगळं आहे किंवा कृष्णाला काय म्हणता येईल, कृष्णापासून भिन्न आहे असं नाही आहे. तर कृष्ण तर स्वतःच विश्वरूप दाखवतात, स्वतःच नारायण रूप पण दाखवतात. याचा अर्थ काय होतो की जो रथावरती उभा आहे अर्जुनच्या समोर तो मूळ व्यक्ती आहे आणि इतर सर्व त्याचे विस्तारित रूप आहेत. तर हा काही खूप मोठा प्रश्न नाही आहे, पण तरीसुद्धा काही लोकांचं भिन्न भिन्न मत आहे. कोणी कोणाचा अवतार जरी मांडला तरी भक्ती करा कमीत कमी, फक्त चर्चा आणि वाद करून काय फायदा आहे. तर अर्जुन इथे या श्लोकामध्ये भगवंतांना विनंती करतो की रसाने भरलेला तुमचं ते रूप दाखवा जे तुम्ही वसुदेव आणि देवकींना दाखवलं होतं, आणि हे तुमचं सहस्त्रभुजांचं जे रूप आहे ते तुम्ही परत घ्या, कारण त्याची मला भीती वाटते. तर हे आपण बघितलं. हे रूप परत घेऊन मला चतुर्भुज रूप दाखवा जे वसुदेव देवकीने तुमच्या जन्माच्या वेळी बघितले होते. कृष्ण अवतारी आहे आणि इतर अवतार आहेत. या शेवटच्या मुद्द्यासाठी आपण 3 संदर्भ बघितले, भागवतम, ब्रह्मसंहिता आणि गीतेचा हा श्लोक. तर वसुदेव आणि देवकींना जे रूप दिसलं होतं चतुर्भुज रूप, तेव्हा पण म्हणजे त्यांचं पण वात्सल्य प्रेम आहे. ऐश्वर्याने जरी प्रभावित असलं तरी देवकी त्यांना विनंती करते की तुम्ही हे चतुर्भुज नका दाखवू, सामान्य बाळासारखे व्हा, कारण तुम्हाला कंस मारेल. आता समजा एखाद्या व्यक्तीला माहिती की हा चतुर्भुज जर पूर्ण ईश्वर आहे, कंस कसा काय मारू शकेल, म्हणजे असं कळायला पाहिजे नाही. कंस तर कृष्णाला बिलकुल मारू नाही शकणार. परंतु तिथे देवकीचं वात्सल्य जास्त प्रभावित होतं. जरी ऐश्वर्य असलं, कृष्ण ईश्वर आहे जरी माहीत असलं तरी वात्सल्याचा जास्त प्रभाव असतो. म्हणून त्या काय म्हणतात की तुम्ही द्विभुज रूपाचे व्हा ज्यामुळे मला तुम्हाला लपवता येईल, कारण या 4 भुजांमध्ये तर सर्व ओळखतील तुम्हाला. तर तिथे त्यांच्यावरती वात्सल्याचा प्रभाव होता. तर अर्जुनाची विनंती करून झाल्यावरती तिथे श्री भगवंत बोलतील की मी तुला काय दाखवलं, कसं दाखवलं, याच्या मागचं कारण काय. तर हे आपण आता हा शेवटचा विभाग आहे 47 ते 55. श्लोक क्रमांक 47ला वाचूया, पान नंबर 433. श्री भगवान वाच श्री भगवान वाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं मया प्रसन्नेन तवार्जुन रूपं परं दर्शितमात्मयोगात् रूपं परं दर्शितमयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन दृष्टपूर्वम् यन्मे अनदृष्टपूर्वम्. आता आवाजामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही प्रभूजी. ठीक आहे, आता बरोबर.
तर इथे आता अर्जुनने विनंती केली की बाबा तुम्ही मला चतुर्भुज रूप दाखवा, या रूपाची भीती वाटते. तर भगवान तिथं म्हणतात की अर्जुन तुझ्यावरती प्रसन्न म्हणजे तू मला रिक्वेस्ट केली होती की मला सर्वव्यापी ते रूप दाखवा. तुम्ही बोलले की एका अंशाने मी सर्व सर्व काही व्यापलंय. तर तू मला ती विनंती केली म्हणून मी तुला हे रूप दाखवलं. आणि हे रूप आणि तू आता म्हणतोय की मला बघायचं नाहीये. पहिल्या ओळीत काय म्हणतात भगवंत, मया प्रसन्नेन तवा अर्जुन इदम, की अर्जुन तुझी प्रार्थना ऐकून तू बोलला मला दाखवा म्हणून मी तुझ्यावरती प्रसन्न होऊन तुला हे रूप दाखवलं. आणि हे रूप कसं आहे, इदम परम तेजोमयम अनंतम आद्यम विश्वरूपम. तर हे रूप प्रभुपादांनी काय सांगितलं, हे रूप अनंत तेजोमय आणि आद्य रूप आहे. तर हे मी तुला दाखवलं कारण तू तसा बोलला होतास. आणि या रूपाचं वैशिष्ट्य काय आहे, जे मी तुला दाखवलं हे रूप यापूर्वी कुणीच बघितलं नाही. यन्मे त्वद अन्येन, अन्य म्हणतो ना आपण, अन्य म्हणजे इतर, अन्येन न द्रष्टपूर्वम. पूर्व म्हणजे पूर्वी, द्रष्ट म्हणजे बघणे, न म्हणजे नाही, अन्य म्हणजे कुणी इतर, इतरांनी हे रूप यापूर्वी कुणीही बघितलं नाही. ते रूप मी तुला दाखवलं कारण तू मला विनंती केली मला विश्वव्यापी रूप बघायचं आहे म्हणून. जे रूप अनंत आहे, दिव्य तेजोमय आहे, आद्य आहे, ते रूप मी तुला दाखवलं. तर पण तूच विनंती केली आणि आता तूच म्हणतोय की मला हे रूप बघायचं नाही आहे. असं का झालं? म्हणजे इच्छा तर तुझीच होती ना. मग भगवंत सांगतात की अर्जुन मी तुझ्यावरती प्रसन्न होऊन मी तुला हे रूप दाखवलं, परंतु तुला आता हे रूप बघायचं नाही आहे. तर त्याच्यामध्ये आपण जे म्हटलं ना की अर्जुनची दृष्टी दिव्य होती परंतु मन आध्यात्मिक होतं. त्यामुळे अर्जुन या विश्वरूपाला हे करू शकत नव्हता, काय म्हणता येईल, रिलेट करू शकत नव्हता. त्याच्या दृष्टीमध्ये हे एकदम भीतीदायक रूप आहे आणि मनामध्ये तर आध्यात्मिक मन आहे, जे की श्यामसुंदर कृष्णासोबत त्याची मैत्री आहे. तर इथे भगवंत म्हणतात की अर्जुन तुझ्यावरती प्रसन्न होऊन मी तुला रूप दाखवलं, परंतु तुला आता हे रूप बघायचं नाही आहे. आणि अर्जुनला सांगतात की अर्जुन हे रूप बघणं एवढं सोपं नाही आहे. तुझ्या आधी हे जे विश्वरूप मी तुला दाखवतोय हे पूर्वी कुणीच नाही बघितलं. आणि हे बघण्यासाठी पण भक्तीची गरज आहे. म्हणजे विश्वरूप जरी बघायचं असेल तरी थोडीफार भक्ती लागते. जसं आपण बघितलं ना, प्रत्येक मार्गामध्ये भक्तीचा अंश असावा लागतो. तर मी तुला हे रूप काय म्हणतील, तुझी भक्ती असल्यामुळे किंवा भक्तीने माझं हे रूप बघणं शक्य आहे. तर मग असं म्हणता येईल की अरे इतर देवतांनी पण बघितलं, कारण पूर्वी अर्जुन बोलला होता ना की लोकत्रय, तिन्ही लोकांमध्ये लोक व्यथित होत आहेत, देवता पण व्यथित होत आहेत तुमचं हे रूप बघून. म्हणजे याचा अर्थ काय होतो की देवतांना ते रूप बघण्यासाठी भगवंतांनी संधी दिली होती, जशी अर्जुनला होती. तर मग इथे अर्जुनला एकट्याने नाही बघितलं. तर भगवंत म्हणतात मी देवतांना का दाखवलं, देवतांना यासाठी दाखवलं की तू विश्वरूप बघितलंय त्याच्यासाठी काहीतरी पुरावा असला पाहिजे. आणि हे सर्व देवता पुरावा म्हणून असतील यासाठी मी त्यांना पण हे रूप दाखवलं. परंतु यापूर्वी हे रूप कुणीही बघितलं नव्हतं. मग आपण कुणी म्हणेल की परंतु तुम्ही दुर्योधनला तर दाखवलं होतं, जेव्हा तुम्ही काय म्हणता संधीचा प्रस्ताव घेऊन गेले होते आणि दुर्योधन मान्य करत नव्हता आणि कृष्णाला पकडण्यासाठी सांगत होता, त्यावेळेस पण भगवंतांनी तिथे विश्वरूप दाखवलं होतं. तर ते भगवंत सांगतात किंवा आचार्य सांगतात की ते जे रूप दाखवलं ते फारच म्हणजे या विश्वरूपाचा अंश असल्यासारखं आहे, फारच छोटंच आहे, त्या प्रकारचं नाही. तू जे बघत आहेस असं रूप कुणीही बघितलं नाही. त्यांनी बघितलेलं रूप या प्रकारचं नाही आहे. आणि
याच्यापूर्वी कोणीही बघितलं नाही आणि तू असा व्यक्ती आहे की ज्याला मी पहिल्यांदा हे दाखवत आहे आणि देवता तुझ्यामुळे बघतायत, कारण मी त्यांना या घटनेचा साक्ष बनवत आहे. तर हे झालं सरळ सरळ अर्थ. प्रभुपाद काय सांगतात, अर्जुनाला भगवंतांचे विश्वरूप पाहण्याची इच्छा होती, म्हणून कृपा असल्यामुळे भगवंतांनी ऐश्वर्यमय तेजोमय रूप दाखवले. तर ही पहिली ओळ आहे. प्रसन्नेन, अर्जुन मी तुझ्यावरती प्रसन्न म्हणजे कृपा करून किंवा भक्तावर कृपा करून भगवंत हे रूप दाखवतात. हे रूप सूर्याप्रमाणे तळपत होते. आपण यापूर्वी बघितलं होतं, दिवी सूर्य सहस्रसा भवेत युगपत उत्तत्ता, की एकाच वेळेस जर हजारो सूर्य आले तर त्यांचा कसा प्रकाश असेल त्याप्रमाणे तुम्हाला बघून वाटते, असं अर्जुन बोलला होता. तर इथे प्रभुपाद म्हणतात की हे रूप सूर्याप्रमाणे तळपत होते आणि याची अनेक रूपे वेगाने बदलत होती. समजा असं विश्वरूप दिसतंय आणि त्याच्यामध्ये म्हणजे पटापटा असे बदल होत आहेत, चेहरे चेंज होत आहेत, दुसरे चेहरे येत आहेत, कारण सर्व ब्रह्मांडच भगवंत आहेत ना. तर असं हे विश्वरूप होतं की ज्यामध्ये सूर्यासारखं तेज होतं आणि त्याच्यामध्ये फार लवकर लवकर रूपं बदलत होते. तर आपल्या फक्त मित्राची इच्छा प्रकट करायची म्हणून आज भगवंतांनी हे रूप दाखवलं. मानवीय कल्पनेच्या अतीत असणारे हे रूप भगवंतांनी योगशक्तीने दाखवलं. योगशक्ती म्हणजे आत्ममायाने किंवा अंतरंग शक्तीने दाखवलं. तर प्रभुपाद परत म्हणतात की अर्जुनला दाखवल्यामुळे स्वर्गलोकातील आणि अंतरिक्षामध्ये असणाऱ्या इतर लोकातील भक्तगणांनी हे रूप पाहिले. तर समर प्रभुपाद म्हणतात त्यांनीही हे रूप पूर्वी पाहिले नव्हते. म्हणजे असं नाही की केवळ पृथ्वीवरच्या लोकांनी बघितलं नव्हतं किंवा दुर्योधनानं बघितलं ते मूळ रूप नव्हतं, असं नाही. तर हे जे रूप तू बघतोय हे देवतांनी सुद्धा यापूर्वी कधीच नव्हतं बघितलं. म्हणजे भगवंतांनी अर्जुनसाठी स्पेशल प्रीमियर शो केला की जो की म्हणजे काय काय म्हणता येईल, अनकट शो, अनकट, सेन्सर्ड न केलेला. तर यावरून प्रभुपाद हे सांगतात की बाबा अर्जुनामुळे देवतांना पण हे रूप बघण्याची संधी मिळाली. तर प्रभुपाद काय पॉईंट घेतात त्याच्यामुळे, कृष्णकृपेमुळे अर्जुनाला जे विश्वरूप पाहण्यास मिळाले ते भगवत परंपरेतील सर्व भक्तांना पाहण्यास मिळाले. तर प्रभुपाद म्हणतात की परंपरेत असलं पाहिजे, परंपरेनेच हे ज्ञान मिळेल किंवा परंपरेनेच या गोष्टी उलगडतील. आणि दुर्योधनकडे जेव्हा गेले होते भगवंत, ते रूप जे दाखवलं, परंतु त्यावेळी श्रीकृष्णांनी आपल्या विश्वरूपातील काही रूपे प्रकट केली, पूर्ण विश्वरूप 100% नाही दाखवलं. त्यामुळे तो दुर्योधननं ते रूप नाही पाहिलं. म्हणून असं म्हणतात की तोद अन्येन द्रष्टपूर्वम, तुझ्यापूर्वी हे रूप कुणीही पाहिलं नव्हतं. तर हे झालं. मागच्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो की मला चतुर्भुज रूप दाखवा जे तुम्ही देवकी आणि वसुदेवांना प्राप्त झाले. त्याच्याकडे मुकुट आहे, गदा आहे, चक्र आहे आणि तुमचं हे हजारो बाहूंचं रूप परत घ्या. 47मध्ये भगवंत बोलायला सुरुवात करतात. भगवंत म्हणतात की अर्जुन, तुझ्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन मी तुला हे रूप विशेष प्रकारे दाखवलं. हे माझ्या काय म्हणतील योगमायेच्या प्रभावाने किंवा अंतरंग शक्तीच्या प्रभावाने मी तुला हे विशेष रूप दाखवलं. आणि हे या रूपाची अशी वैशिष्ट्य आहे की यापूर्वी इतर कुणाला हे बघायला मिळालं नव्हतं. असं मी तुला विशेष रूप दाखवले. आता भगवंत काय करतील की हळूहळू अर्जुनाची भीती समजून परत सौम्य रूपाकडे येतील. पण त्याआधी भगवंत काही गोष्टी सांगत आहेत की हे विश्वरूप, या विश्वरूपाचं वैशिष्ट्य काय की तुझ्यापूर्वी हे कुणाला बघायला मिळालं नव्हतं, हे एक वैशिष्ट्य आहे. आणि आता पुढच्या श्लोकामध्ये पण काही गोष्टी सांगतो. अर्जुन, तूच इच्छा केली हे रूप बघण्याची आणि मी तुला हे रूप दाखविले, मग तू आता का गोंधळून गेलास? गोंधळून गेला कारण मन आणि दृष्टी वेगवेगळी आहे, दोघं एकसारखे नाहीत म्हणून. हे रूप आधी कुणीही बघितले नव्हते आणि आता तू परत मूळ रूप बघण्याची इच्छा करतोस. तुला मी काय दाखवलं तुला माहिती आहे का? की यापर्यंत कुणीही न बघितलेली गोष्ट तुला दाखवली, पण तू म्हणतो आता मूळ रूप बघायचं.
तर त्या सर्वाचं कारण हेच आहे की दृष्टी दिव्य आहे पण मन भक्तीचं आहे. आणि मग देवतांना का दाखवलं? साक्षीदार म्हणून हे रूप देवतांना दाखविण्यात आले. मग कुणी म्हणेल की पण दुर्योधनला पण तुम्ही दाखवलं होतं रूप. दुर्योधनला दाखवलेले रूप वेगळे होते, त्याच्यामधलं थोडं काहीसाच भाग त्याला दाखवला होता. म्हणजे प्रभुपाद बोलले ना, काही रूपे प्रकट केली होती. तर हा असा 47 होता. आता 48 नंबरचा श्लोक गाऊया. तुम्हाला कुठे आवाज नाही आला किंवा काही कळालं नाही, काही प्रश्न असेल तर तुम्ही मध्ये सांगत जा. तर आता आपण 48 क्रमांकाचा श्लोक गाऊया. न वेद यज्ञे अध्यायने न दानेर नभे नवे यज्ञम् अध्ययनेन दाने न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रये न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रे एवं रूप शक्य अहं नृलोके एवं एवं रूपं शक्य अहं नृलोके ओके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. दृष्टं द्रष्टुं त्वदन्येन त्वदन्येन कुरु प्रवीर. आता आपण जसं म्हणतो ना तारतम्य भाव, वीरला भगवंतानी प्र लावलं. प्रवीर म्हणजे वीरांमध्ये पण श्रेष्ठ. हे गुरुमधल्या प्रवीरा म्हणजे हे गुरुकुलामधल्या श्रेष्ठ वीरा, हे जे रूप मी तुला दाखवलं विश्वरूप, हे रूप इतर गोष्टींनी बघता येत नाही. इतर गोष्टी म्हणजे कुठल्या? की कोणी समजा वेदाचं अध्ययन केलं, तो पण एक आध्यात्मिक मार्ग आहे. समजा कोणी वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले, कोणी शास्त्राचं पठन केलं, कोणी दान धर्म केला, कोणी इतर वेगळ्या प्रकारच्या पूजा केल्या किंवा कोणी उग्र तपस्या केल्या, तर हे सर्व करून पण मी तुला दाखवलं ते रूप बघायला मिळत नाही. न वेद, न वेद म्हणजे वेदांचा अभ्यास, न यज्ञ, न यज्ञ म्हणजे यज्ञ करून सुद्धा, अध्ययनेर म्हणजे वैदिक ग्रंथांचं उच्चारण करणे, आपल्याकडे कदाचित पारायण म्हणतात, पारायण करणे. नंतर न दानेर, दान करून पण नाही. न च क्रियाभीर, क्रिया म्हणजे वेगळ्या प्रकारच्या पूजा रीतिरिवाज, त्याने पण नाही. न तपोभीर, उग्रे, उग्र तप करून सुद्धा नाही. उग्र तप म्हणजे काय? आता समजा आपण बोललो ना, सामान्य तप समजा असा असेल की समजा एखादा योगी, एखादा व्यक्ती काही प्रसाद न घेता कुठली तरी तपस्या करतो, तर उग्र तपवाले काय करणार की आता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्या बाजूने अग्नी लावणार, प्रसाद नाही घेणार, त्या रिंगणाच्या मध्ये बसणार आणि म्हणजे अशी उग्र तपस्या करतात. तर भगवंत म्हणतात एवढी जास्त उग्र तपस्या करून सुद्धा हे रूप बघायला नाही मिळत. आताच मी एक व्हिडिओ बघितला, तर रशियाची कोणतरी व्यक्ती आहे माताजी, ती पण असंच तपस्या करते. त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ती सर्वत्र अग्नी आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन ती इतर साधूसोबत तपस्या करते. तर ही तपस्या उग्र स्वरूपाची आहे. तर हे सर्व करून अर्जुन हे रूप नाही बघतायत, परंतु फक्त मी तुला हे रूप दाखवलं. हे गुरुच्या श्रेष्ठ वीरा, जे रूप ह्या सर्व क्रिया करून पण शक्य नाही बघणं, ही असं रूप मी तुला दाखवलं. तर असं नाही की हे रूप बघण्यासाठी काही पात्रता आहे की समजा एवढे एवढे यज्ञ केले, इतके दान केले किंवा इतकं अध्ययन केलं किंवा ही तपस्या केली तर त्यानंतर हे रूप बघायला मिळेल, असं काही विधान नाही आहे. परंतु मी तुला तुझ्या विनंतीवरती प्रसन्न होऊन तुला हे रूप दाखवलं. परंतु तू हे समजून घे की हे बघणं एवढं सोपं नाही आहे. तुला सोडून हे रूप कुणीही बघितलं नाही आहे. आणि या इतर पद्धतीमध्ये सुद्धा जरी समजा भगवंतांचं रूप बघायचं असेल, जसं की आपण म्हणतो की अष्टांग योगी भगवंतांच्या विराट रूपावरती ध्यान करतात, तर त्यामध्ये पण भक्तीचा अंश असावा लागतो. जर भक्तीचा अंश नसेल तर ते त्या क्रियेला शुष्क क्रिया म्हणतात. तर भक्ती महत्त्वाची सगळीकडे. फक्त ह्या क्रिया म्हणजे स्वतंत्र करून अध्ययन, दान, तपस्या या स्वतंत्रपणे करून भगवंतांना विश्वरूप दाखवण्यासाठी मजबूर करता येत नाही की मी एवढं दान केलं, तुम्ही मला दाखवलं पाहिजे, असं नाही.
मी तुला आणि देवतांना हे माझं रूप प्रकट केलं कारण तुमच्यामध्ये भक्ती आहे. आणि या ग्रहावरच्या कुठल्याही मनुष्याला हे बघणं शक्य नाही. शब्द हा वापरला ना, कुठे तो श्लोक? हां, हरे कृष्ण प्रभूजी. हा, यस माताजी. दुर्योधन तर भक्ती करत नव्हता, तरी मग त्याला कसं काय रूप दाखवलं अंश रूपात? हां, पण त्याला सर्व नाही दाखवलं, त्याला घाबरवण्यासाठी दाखवलं ना. हां, तुमचा प्रश्न असा आहे ना. तर त्याला दाखवण्याचं एक तर इथे हे सांगितले की त्याला सर्व रूप प्रकट नव्हतं केलं, आणि ते रूप दाखवण्याचं प्रयोजन त्याला भीती निर्माण करण्यासाठी होतं. पण तुमचा मुद्दा बरोबर आहे, त्याला कसं काय दाखवलं, पण त्याला पूर्ण नाही दाखवलं एवढं सांगता येईल. पण आणि भगवंत हे पण म्हणतात की तू जे रूप बघितलं ते रूप नाही कोणी बघितलं. म्हणजे जे रूप दुर्योधनने बघितलं होतं ते या रूपासारखं नव्हतं, किंवा या रूपाच्या प्रमाणात त्याची तीव्रता नव्हती. तर भगवंत काय म्हणतात की समजा आता कुठल्या श्लोकामध्ये ते आलं होतं की हे रूप म्हणून एवं रूप शक्य अहम निर्लोके, नाही त्याच्या आधीचा श्लोक. हे बघा, श्लोक क्रमांक 47 मध्ये शेवटची ओळ आहे, यन्मे तो अन्येन न द्रष्टपूर्वम. तुझ्यापूर्वी कुणी हे रूप बघितलं नाही. तर मला असं वाटतं की भगवंत म्हणतात की जे रूप तुला दाखवलं ते रूप इतर कोणी बघितलं नाही. तर दुर्योधनने ते रूप बघितलं, परंतु त्याची काय म्हणता येईल प्रकटता किंवा तीव्रता ही पूर्ण नव्हती. त्यामुळे ते रूप आणि हे रूप वेगळं आहे. पण दाखवण्याचं भक्ती नव्हती, पण त्याला दाखवलं. मला तरी हेच वाटतं की बाबा त्याला भीती दाखवण्यासाठी किंवा त्याच्या काय म्हणते रिक्वेस्टनं नाही दाखवलं भगवंतांनी, हे एक कारण असू शकतं. पण इथे भगवंत म्हणतात की वेद यज्ञ दान वगैरे करून हे रूप बघता येत नाही. एक गोष्ट ही आहे, जे रूप अर्जुनने बघितलं कंप्लीट ते त्याने नाही बघितलं, आणि ते दाखवण्याचं प्रयोजन वेगळं होतं, आणि त्यामध्ये पण फार थोडीसंच काय म्हणते रूप दाखवले असं मला वाटतं. कारण आचार्यांनी पण याच्यावरती काही जास्त हे नाही दिले, स्पष्टीकरण दिलं नाही आहे. त्यांनी फक्त एवढं सांगितलं आहे की जे दुर्योधननं बघितलं ते रूप पूर्ण रूप नव्हतं, पण तू जे बघतोय ते पूर्ण आहे, आणि तू बघितलेलं हे रूप आधी कोणी बघितलं नाही, एवढं स्पष्टीकरण आहे. नंतर जर काही मिळालं तर मी तुम्हाला सांगेन. तर भगवंत हे बोलले की ह्या सर्व क्रिया करून पण हे रूप कुणी बघू शकत नाही, फक्त तुला मी दाखवलं हे कुरुकुळाच्या प्रवीरा. आता बघा, हे बलदेव विद्याभूषणचं वाक्य आहे की भक्तीशिवाय या पद्धती ज्या आहेत आधीच्या वेद यज्ञ दान, यामुळे व्यक्तींना हे भगवंतांचं रूप बघता येत नाही. तर तिथे परंतु आचार्यांनी हे नाही सांगितले की दुर्योधनला का म्हणजे दुर्योधनची तर भक्ती नव्हती, त्याच्यामुळे मी पण काही मनाने जास्त हे नाही करू शकत की बाबा का असं झालं म्हणून. वाटल्यास कुठे काही मिळालं किंवा कोणी काही कुणाला विचारून काही कळलं तर मी सांगेन. हां, तर परत परत न सांगण्याचा उद्देश हा आहे की याच्यावरती भर द्यायचा की यापैकी कोणत्याच गोष्टीने बघता येत नाही. मग आता प्रभुपाद काय म्हणतात, या संदर्भात दिव्य दृष्टी म्हणजे काय हे स्पष्टपणे जाणून घेतले पाहिजे. तर इथे आता तो भाग येईल की दृष्टी आणि अंतकरणाचा. तर ही दिव्य दृष्टी कोणाला असू शकते? दिव्य म्हणजे दैवी. जोपर्यंत मनुष्याला देवताप्रमाणेच दैवी अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला दिव्य दृष्टी मिळू शकत नाही. आणि मग देवता म्हणजे कोण हे सांगण्यासाठी प्रभुपाद वेदांमधून सांगतात, विष्णू भक्त स्मृता देवा असुरस्तच विपर्यया. ही पण एक व्याख्या आहे देवतांची की विष्णूचे जे भक्त आहेत ते देवता आहेत, आणि विष्णूचे जे भक्त नाहीत ते सर्व असुर आहेत. आता याच्यामध्ये पण बरंच काही स्पष्टीकरण असेल. समजा कोणी म्हटले की बाबा कोणी समजा दुसऱ्या देवतेची उपासना केली मग तो असुर आहे का?
आणि असंही बघितलं ना, असुर भगवंतांची सोडून सगळ्या वेगळ्या इतर सर्वांची तपस्या करतात. जसं की हिरण्यकशिपूने ब्रह्माजीची केली, त्याच्यानंतर रावणाने भगवान शंकरांची केली, नंतर कंसाची आराध्य देव दुर्गा देवी होती. परंतु कुठल्या राक्षसाने विष्णूची उपासना केली असं बघायला नाही मिळत. म्हणजे मी तरी ऐकले नाही उदाहरण. तर ती एक व्याख्या आहे की भगवंतांचे भक्त हे देव आहेत आणि देवता पण. देवता चूक वगैरे करतात आपल्याला माहिती आहे, पण देवतासुद्धा भगवंतांचे भक्तच आहेत, परंतु त्यांना मिश्र भक्त म्हटलं जातं. जसं की शुद्ध भक्तीमध्ये काय भाव असतो की फक्त भगवंतांची सेवा करायची, त्याच्यामध्ये काही मोबदला मिळवण्याची इच्छा नसते. परंतु देवता हे मिश्र भक्त आहेत. तर मिश्र भक्तामध्ये त्यांना काय म्हणता येईल की सुख उपभोगण्याची इच्छा पण आहे. ते आणि सिद्धी पाहिजे असते का प्रभूजी? सिद्धी म्हणण्यापेक्षा त्यांना स्वर्गीय ऐश्वर्य पाहिजे. म्हणजे स्वर्गीय सुख. आता समजा आपण इथे पृथ्वीवरती आहोत तर बऱ्याच गोष्टीचं लिमिटेशन आहे ना, की म्हणजे शरीर जास्त साथ देत नाही, त्या प्रमाणामध्ये सगळ्या शुद्ध गोष्टी नाही आहेत, त्यासारखी शक्ती नाही आहे, आणि आपला प्रभाव किती असून एखाद्या गावावरती असेल. पण जेव्हा जीवात्मा देवता होतो तर तो बऱ्याच ग्रहावरती प्रभाव करू शकतो, आणि एका देवतेची एक वेगळं ग्रह पण आहे. तर देवतासुद्धा भक्त आहेत, परंतु ते मिश्र भक्त आहेत. मिश्र भक्त म्हणजे त्यांना ते भगवंतांची सेवा करतात. कुठली सेवा करतात की हे सर्व ब्रह्मांड चालवण्यासाठी. कुणाकडे समजा अग्नीकडे अग्नीचं खातं, वायूकडे वायूचं, सर्वाकडे एक एक खातं आहे, म्हणजे ते भगवंतांच्या या ब्रह्मांडाला चालवण्यासाठी मदत करतात. हे त्यांचं भगवंतासाठी केलेलं कार्य आहे. परंतु त्यासोबत त्यांना इंद्रिय भोग पण पाहिजे, त्यामुळे त्यांना मिश्र भक्त म्हटलं जातं. परंतु शुद्ध भक्तीमध्ये फक्त सेवेची इच्छा असते, त्याच्या मोबदल्यामध्ये काही मिळावं अशी इच्छा नसते. प्रभुपाद काय म्हणतात, जे अनिश्वरवादी आहेत, अर्थात जे श्री विष्णूंना मानत नाहीत किंवा जे श्रीकृष्णांच्या निर्विशेष तत्वालाच परमसत्य मानतात, त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त होऊ शकत नाही. तर इथे प्रभुपाद अनिश्वरवादी किंवा मायावादी लोकांना म्हणतात. म्हणजे बघा, प्रभुपाद कुठे घेऊन चाललेत. अर्जुन म्हटला मला चतुर्भुज रूप दाखवा. त्याचं उत्तर देताना कृष्ण म्हटले की अर्जुन, तुला जे दाखवलं ते कुणालाच बघायला मिळालं नाही. नंतर म्हटले की फक्त यज्ञ तपस्या दान ध्यान करून पण हे रूप बघता येत नाही. तर मग तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की हे रूप बघण्यासाठी दिव्य दृष्टी लागते. तर अर्जुनला पण दिव्य दृष्टी होती आणि देवतांना पण दिव्य दृष्टी होती. ते समजावताना देवता कोणाला म्हणायचं हे सांगतात. मग अजून वेगळ्या प्रकारच्या लोकांबद्दल प्रभुपाद बोलतात की जे अनिश्वरवादी आहेत. अनिश्वरवादी म्हणजे जे भगवंतांचं रूप मानत नाहीत, किंवा मायावादी म्हणू शकते की भगवंतांचं रूप माया आहे, अशा प्रकारचे. तर प्रभुपाद म्हणतात की ते लोक पण, त्यांना पण अशी दृष्टी मिळत नाही, त्यामुळे त्यांनी बघण्याची शक्यता नाही. श्रीकृष्णाची निंदा करावयाची आणि त्याचबरोबर दिव्यदृष्टीचीही अपेक्षा करावी हे शक्य नाही. तर हे मायावादी लोकांबद्दल भगवंत बोलत. मायावादी किंवा सामान्य नास्तिक लोक पण तसेच आहेत. जसे की समजा काही लोक म्हणणार की अरे कृष्णाने एवढी हिंसा कशी काय केली, रासलीला कशी काय केली, तर ही भगवंतांची निंदा आहे. तर प्रभुपाद म्हणतात अशी निंदा करायची आणि त्याच वेळेस दिव्यदृष्टी पण मिळेल हे तर शक्य नाही. दोन्ही गोष्टी तर विरुद्ध आहेत. नंतर प्रभुपाद काय म्हणतात, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ज्यांना दिव्यदृष्ट प्राप्ती झालेली आहे ते सुद्धा अर्जुनाप्रमाणेच पाहू शकतात. जोपर्यंत मनुष्य दिव्य होत नाही तोपर्यंत त्याला दिव्यदृष्टी प्राप्त होऊ शकत नाही. तर एक एक वेगळ्या प्रकारच्या लोकांना सांगितलं. विश्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. नंतर प्रभुपाद म्हणतात की जरी अर्जुनाच्या पूर्वी हे विश्वरूप कोणाला ज्ञात नव्हते, म्हणजे माहिती नव्हती किंवा बघितले नव्हते, तरी या घटनेनंतर मनुष्याला विश्वरूपाची थोडीफार कल्पना येऊ शकते. या घटनेनंतर मनुष्याला म्हणजे आपल्याला उद्देशून प्रभुपाद म्हणतात की अर्जुनला भगवंत काय म्हणतात की तुझ्यापूर्वी हे कोणा बघितलं नाही. आणि तेव्हा तिथे पण इतर कोणाला दिसत नव्हतं, देवता आणि अर्जुनाला दिसत होतं. परंतु प्रभुपाद म्हणतात की अर्जुनमुळे
आता आपण ज्या जनरेशनमध्ये आहोत त्या युद्धानंतर आपल्याला थोडीफार आयडिया येऊ शकते की हे रूप कसा असेल. थोडीफार आयडिया कशी की आपण संजयचं वर्णन बघितलं ना, की त्या रूपामध्ये कसे मुख होते, सर्वांचा विनाश कसा होता. ते रूप बोललं की मी काळ रूप आहे, माझं कार्य सर्वांचा विनाश करण्याचं आहे. नंतर त्या रूपाचा प्रकाश कसा होता, त्या रूपामध्ये वेगवेगळे चेहरे कसे होते, अनंत हात, वेगवेगळ्या प्रकारचे आयुध कसे होते. याच्यावरून आपल्याला पूर्णपणे ते रूप नाही म्हणजे कल्पना करता येणार नाही, पण थोडीफार आयडिया तरी आपल्याला येऊ शकते. की समजा आपण मनामध्ये असं चित्र तरी निर्माण करू शकतो की भगवंत आहेत, त्यांना अनंत मुख आहेत, काही मुखातून अग्नी वगैरे येतो, काही मुखामध्ये हे लोक नष्ट होत आहेत. थोडीफार आयडिया येते. तर प्रभुपाद काय म्हणतात की अर्जुनच्या नंतर म्हणजे आपल्याला हे थोड्याफार प्रमाणात समजू शकतं. या घटनेनंतर मनुष्याला विश्वरूपाची थोडीफार कल्पना येऊ शकते. म्हणजे आपण सर्व दैवी आहे तेच हे रूप बघू शकतात. नंतर महत्त्वाची गोष्ट प्रभुपाद सांगतात, परंतु श्रीकृष्णांचा विशुद्ध भक्त झाल्या वाचून मनुष्य दैवी होऊ शकत नाही. तथापि जे भक्त दैवी प्रकृतीमध्ये आहेत आणि ज्यांना दिव्य दृष्टी आहे ते भगवंतांचे विश्वरूप पाहण्यास तितकेसे उत्सुक नसतात. हे वाक्य महत्त्वाचं आहे की भगवंतांचं रूप बघण्यासाठी पण इतर साधनेमध्ये भक्तीचा अंश असावा लागतो. परंतु जे समजा शुद्ध भक्त आहेत तर भगवंतांच्या कुठल्याही अवताराची जर भक्ती करत असले तरी कोणत्याही भक्ताला विश्वरूप बघण्याची इच्छा नसते. तर विश्वरूप बघण्याची इच्छा का नसते? कारण विश्वरूपासोबत देवाणघेवाण करता येत नाही, किंवा हे जे वेगवेगळ्या प्रकारचे रस आहेत त्यासारखं विश्वरूपासोबत वागता येत नाही. जसं की एकदा एक व्यक्ती प्रभुपादांना बोलली की तुमच्या मंदिरामध्ये तुम्ही विश्वरूप का नाही ठेवत. तर प्रभुपाद बोलले हो विश्वरूप आम्ही ठेवू, पण विश्वरूपाला घालण्यासाठी कपडा आहे तो घेऊन ये. तर म्हणजे लोकांचं असं, बऱ्याचशा लोकांना असं ही गोष्ट खूप मोठी वाटते की अरे विश्वरूप इतर रूपापेक्षा श्रेष्ठ, असं पण लोकांचा गैरसमज आहे. आणि जसं की आपण बोललो होतो ना की काही जणांना काय वाटतं की ज्याच्याकडे जास्त हात आहे तो जास्त शक्तिशाली आहे. कृष्णाकडे 2च हात आहेत, नारायणाकडे 4 हात आहेत, म्हणजे नारायण जास्त शक्तिशाली असला पाहिजे. मग विश्वरूपामध्ये तर अनंत हात आहेत, मग विश्वरूप सर्वश्रेष्ठ असला पाहिजे. परंतु प्रभुपाद म्हणतात नाही, ते विश्वरूप श्रेष्ठ नाही, ते भौतिक रूप आहे. या विश्वाला एका व्यक्तीची कल्पना केली आहे. आणि जे जास्त हात आहेत म्हणजे जास्त शक्तिशाली, हे काही योग्य आर्ग्युमेंट नाही. कारण आपण बघितलं तर समजा रावणाला पण 10 डोके होते, कार्तिवीर्य अर्जुनला पण 1000 बाहू होत्या, बाणासूरला पण 1000 बाहू होत्या. याचा अर्थ असा होत नाही की बाणासूर नारायणापेक्षा श्रेष्ठ आहे. तर ती एक काय म्हणते लोकांची गलतफहमी आहे. म्हणून प्रभुपाद सांगतात की जरी बघणं शक्य असले तरी भक्तांना सहसा ही रूप बघण्याची इच्छा होत नाही. कारण त्या रूपामध्ये पूजा अर्चन किंवा भावनांची देवाणघेवाण करता येईल. एकच गोष्ट निर्माण होते त्या रूपामध्ये, ती म्हणजे भीती. आणि भीतीपोटी काय व्यक्ती संबंध निर्माण करणार. समजा आपण एखाद्या व्यक्तीच्या नेहमी भीतीमध्येच आहोत, तर त्या व्यक्तीसोबत म्हणजे कोणत्या रूपात आता नातं करता येईल, त्याच्यावर प्रेम करणं तर म्हणजे अशक्यच आहे. म्हणजे ती व्यक्ती असली की व्यक्ती खूप घाबरून जातो. जसा अर्जुन म्हटला तसा की मला दिशा पण समजत नाही, मी कुठे आहे ते पण कळत नाही. अशी जर परिस्थिती होत असेल एखाद्या रूपाला किंवा एखाद्या व्यक्तीला बघून, तर मग त्या व्यक्तीसोबत कसं प्रेम निर्माण होईल. तर यावरून मला एक गोष्ट लक्षात आली की जर तुम्ही बघितलं असेल ना, हे जे बाकीचे अब्राहमिक रिलिजन आहेत ज्यांच्यामध्ये सर्वात पहिला माणूस इब्राहिम होता असं मानलं जातं, ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम, तर यांच्यामध्ये मुख्य भावना काय आहे? भीतीची भावना आहे. भीतीची भावना कशी आहे की जर तुम्ही भगवंतांची म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार जर भगवंतांची तुम्ही व्यवस्थित भक्ती केली आणि पाप नाही केलं तर तुम्ही अनंत काळासाठी स्वर्गात जाणार. परंतु तुम्ही पाप केलं किंवा भगवंतांची प्राप्ती नाही झाली तर तुम्ही अनंत काळासाठी नरकात जाणार. तर तिथे ईश्वराची प्रतिमा कशी आहे की तो शिक्षा देणारा व्यक्ती आहे. तर अनंत काळासाठी नरकात जायचं म्हणजे त्याला काही होपच नाही आहे. परंतु आपण इथे
वैदिक आपल्या वैदिक धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये बघतो की भीती ही सुद्धा त्या रूपाची एक भाग आहे, परंतु त्या रूपामध्ये इतर अधिक श्रेष्ठ रस आहेत. जसे की आपण म्हटलं ना 12 रस आहेत, तर 12 रसापैकी भयानक एकच रस आहे, भयानक किंवा बिभत्स. परंतु हास्यरूप पण आहे, हास्यरस पण आहे, वीर्यरस पण आहे, आणि मुख्य रस दास्य, सख्य, वात्सल्य आणि माधुर्य हे रस पण आहेत. तर या भावनेमध्ये एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता येतं, समजा मित्र म्हणून किंवा मुलगा किंवा मुलगी म्हणून. परंतु ज्या व्यक्तीला बघून हे समजत नाही मी कुठे उभा आहे, काय घडतंय, त्याच्यासोबत कसं काय प्रेम करता येईल. तर म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की भक्तांना हे रूप बघण्याची इच्छा नसते, तितकेसे उत्सुक नसतात. तर मग मी नंतर ChatGPTवरती वाचलं की बाबा या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही एकदा नरकात गेले तर अनंत काळासाठी नरकातच जाणार. मग म्हटलं पण मग या आत्म्याचं काय होतं. तर तो बोलला की ते याच्यावरती त्यांच्याकडे नक्की स्पष्टीकरण नाही आहे त्या आत्म्यासोबत काय होतं. कारण काही भक्तांनी असं हे पण सांगितलं होतं की समजा त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तरं नाही आहेत. तर एक प्रश्न असा केला जातो की तुम्ही म्हणताय की जर व्यक्ती निष्पाप असेल तर त्याला स्वर्ग मिळेल आणि पाप करेल तर त्याला नरक मिळेल, म्हणजे अनंत काळासाठी. मग जो जन्मलेला बाळ असतं तर जन्मतः तर प्रत्येकजण निष्पापच असणार, आणि त्यांच्याकडे तर कर्माचा सिद्धांत पण नाही, मागच्या जन्माचा पण नाही, कारण ते मागचा पुढचा जन्म मानतच नाही. आता एखाद्या मुलाने जन्म घेतला म्हणजे तो निष्पाप आहे, मग त्याला आपण त्यावेळेसच मारलं तर त्याला स्वर्ग मिळेल, कारण तो निष्पाप आहे ना, त्याने अजून काही पाप केलं नाही. मग आपण जन्मणाऱ्या मुलांना मारून तर खूप चांगलं कार्य करतो. तर या प्रश्नाचं पण त्यांना उत्तर देत आहे. नंतर अनंत काळासाठी जर आत्मा नरकात गेला तर त्याचं काय होईल याचं पण उत्तर देता येत नाही. नंतर असं बघतो की समाजामध्ये काही लोकांना समजा अंधत्व आहे किंवा शरीरामध्ये काही कमजोरी आहे किंवा काही काय म्हणतील मानसिक आजार आहे, जन्मजात आजार आहेत. मग या लोकांना का बरं ईश्वरांनी असं तयार केलं. तर ईश्वर तर दयाळू असला पाहिजे ना. मग काही लोकांना असं शरीर दिलं, सुविधा कमी दिल्या, आणि काही लोकांना जास्त दिल्या, तर ईश्वरामध्ये हा दोष होतो. तर त्यांना याचं पण स्पष्टीकरण देता येत नाही. पण आपल्या वैदिक धर्मामध्ये सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण आहे की असं का होतं. भगवंत तर सर्वांसाठी समान आहे आणि ते स्वतः वैयक्तिकरित्या काही करत पण नाहीत, प्रकृती सर्व काही करते. कर्मणा दैव नेत्रेण जंतू देहोपत्तये स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसो रेत कणाश्रय. कर्म आणि दैव, त्या व्यक्तीने केलेल्या कर्मानुसार आणि भगवंतांच्या शक्तीच्या निग्रहणाखाली त्या कर्मानुसार व्यक्तीला त्या प्रकारचं शरीर दिलं जातं. मग त्यामध्ये जर त्याच्या कर्मानुसार कदाचित त्याला खूप सुविधा पण मिळतील किंवा कदाचित त्रास पण मिळेल, म्हणजे हे स्पष्ट करता येतं. नंतर जिवंत बाळाला मारून तो स्वर्गात जाईल, याला आपण हे म्हणतो की जन्मल्या बाळ निष्पाप असेल असं नाही आहे. या जन्मात निष्पाप आहे, पण त्याच्या आधीचे कर्म बाकी आहेत ना. म्हणून तुम्ही त्याला जर तेव्हाच मारलं तर त्याला त्याचं पूर्ण जीवन पूर्ण करण्याची संधी मिळणार नाही. आपण असं म्हणतो ना की पूर्ण जीवनकाळ न होता आधीच जर गेला तर त्याला मग दुसरं शरीर मिळत नाही, त्याला भटकावं लागतं. तर अशा वेगळ्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही. मग मी म्हटलं की मग नरकातल्या आत्म्यांचं काय होतं. तर एक त्यांनी असं वाक्य सांगितलं की ते आत्म्यानंतर अशा स्टेटमध्ये जातात, त्यांना लिंबो स्टेट असं काहीतरी म्हटलं, LIMBO, जे हॅरी पॉटरमध्ये पण दाखवलं होतं. पांढऱ्या रंगाचा तो त्यांचा हेडमास्टर होता ना, काय नाव होतं, डंबलडोअर मरतो आणि मेल्यावरती तो या लिंबो स्टेटमध्ये जातो असं दाखवलं होतं. संकल्पना वेगळी आहे. तर त्यांनी तिथे असं सांगितले की या स्टेटमध्ये जाऊन तो आत्मा विरघळून जातो, जे आत्माच नष्ट होतो. तर असं त्यांचं म्हणणं. हे सर्व मी कशासाठी सांगितलं की हे रूप बघण्याना भक्तांची इच्छा नाही, कारण या रूपामध्ये महत्त्वाचे रस नाहीत, केवळ भीती आहे, आणि त्यामुळे भक्तांना हे रूप बघण्याची इच्छा होत नाही. भक्त कोणतं सगळं जे आपण
सौंदर्याचं वर्णन करतो किंवा कार्याचं वर्णन करतो, तर कृष्ण, राम, नरसिंह, वराह यांचंच वर्णन करतो ना. असं कोणी विराट रूपाचं बद्दल वर्णन करणारं किंवा त्यांच्या लीलेचं कोणी सांगणारं असं तर कुठं हे बघत नाही आपण. कारण हेच आहे की एकतर विराट रूप हे भौतिक आहे, म्हणजे ते नित्य रूप नाही आहे, आणि त्या रूपामध्ये फक्त भीतीची भावना जास्त प्रभावी आहे. तर त्यावर मग मी तुम्हाला हे सांगितले की त्यांच्याकडे फक्त भीती आहे, की ईश्वर म्हणजे फक्त शिक्षा देणारा, चांगलं केलं तर स्वर्ग, वाईट केलं तर नरक. तर तर भीतीमुळे व्यक्ती फार चांगलं म्हणजे मग आध्यात्मिक कार्य नाही करू शकणार. काय माहीत नाही, त्यामुळे ते लोक काही त्यांच्या शास्त्राचे वेगळे अर्थ काढत असतात. तर प्रभुपाद म्हणतात वेद यज्ञ अध्ययने, यावरून वेदाध्ययन आणि यज्ञ संबंधित यज्ञ संवर्धन विधिविधानांचा निर्देश होतो. तर प्रभुपाद यामध्ये काय करतात की हे जे वेद आहेत, यज्ञ आहे, अध्ययन आहे, नंतर दान आहे, नंतर अग्निहोत्र वगैरे प्रकारचे यज्ञ आहेत, त्याला कर्मकांडामध्ये पकडता येतं. हे करून शेवटी काय म्हणतात प्रभुपाद, म्हणून तपस्या, दान, वेद अध्ययन करणे इत्यादी सर्व काही मनुष्य करू शकतो, परंतु जोपर्यंत अर्जुनाप्रमाणे तो भक्त बनू शकत नाही तोपर्यंत विराट रूप पाहणे त्याला शक्य नाही. तर इथे अर्जुनाप्रमाणे शुद्ध भक्त होण्याची गरज नाही आहे. प्राधान्यभूत भक्त किंवा गुणीभूत भक्त पण विराट रूप बघू शकतो. अर्जुनासारखं म्हणजे प्रभुपादांना काय सांगायचं की भक्तीचा अंश असला पाहिजे. अर्जुनासारखा असल्यावरती कोणी सहसा विराट रूप बघण्याची इच्छाच करत नाही. जे निर्विशेषवादी आहेत ते सुद्धा भगवंतांचे विश्वरूप पाहत असल्याची कल्पना करतात, परंतु गीतेवरून आपण जाणू शकतो की निर्विशेषवादी हे भगवत भक्त नाहीत, म्हणून ते भगवंतांचे विश्वरूप पाहू शकत नाही. मग ते बघतायत, ते काय कल्पना करतायत त्यांचं त्यांनाच माहिती आहे. तर यावरून मग जेव्हा आपण प्रभुपाद विराट रूपाबद्दल बोलतात ना, तर हे बोलतातच हे तर पुढचा उतारा. असे अनेक लोक आहेत जे अवतारांची निर्मिती करतात. म्हणजे आपल्याकडे आहे ना की कोणी म्हणतो मी राम आहे, माझा भाऊ लक्ष्मण आहे, असे बरेच लोक आहेत की जे स्वतःला भगवंतांचा अवतार सांगतात. तर प्रभुपाद काय म्हणतात, असे लोक एखादा साधारण मनुष्य अवतार असल्याचा दावा करतात, परंतु हा केवळ मूर्खपणा आहे. म्हणजे तशा लोकांचे भक्त पण असतात, ते म्हणतात की बाबा हा आमचा जो काही गुरु वगैरे तो देव आहे. तर प्रभुपाद काय म्हणतात, आपण भगवद्गीतेच्या तत्वांचे अनुसरण केले पाहिजे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला ईश्वर म्हणून स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं यासाठी शास्त्र आधार असला पाहिजे. तर गीतेचा कसा आधार घ्यायचा, जर नाही घेतला शास्त्राचा आधार, अन्यथा पूर्ण आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होणे शक्य नाही. भगवतत्वाच्या अध्ययनामध्ये भगवद्गीतेला जरी प्राथमिक मानण्यात आले आहे तरी ती इतकी परिपूर्ण आहे की मनुष्य यथार्थ तत्त्वज्ञान जाणू शकतो. आता समजा वैदिक तत्त्वज्ञानामध्ये भगवद्गीतेला एकदम बेसिक बुक म्हटलं जातं. बेसिक बुक म्हणजे काय म्हणता येईल, आता समजा MBBS आहे, तर MBBSमध्ये डॉक्टरला जे काही कळतं ते बेसिक आहे. MBBS वाला व्यक्ती सर्जरी नाही करणार किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट नाही करणार, परंतु मग MBBS नंतर तो काय PG करेल, मेडिसिन, सर्जरी, नंतर त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटीमध्ये जाईल, हार्ट स्पेशालिस्ट व किडनी स्पेशालिस्ट जे काय नेफ्रोलॉजिस्ट. तर तसंच हे जी गीता आहे हे MBBSच्या लेवलसारखं असल्यासारखं बेसिक ज्ञान आहे. त्याच्यानंतर जसं की आपल्या परंपरेत सांगितलं जातं गीतेनंतर श्रीमद भागवतम आणि श्रीमद भागवतमनंतर चैतन्य चरितामृत असा स्तर आहे. तर गीता हे एकदम बेसिक पुस्तक आहे. प्रभुपाद म्हणतात की इतकं बेसिक पुस्तक असूनसुद्धा हिच्यामध्ये तरी इतकी परिपूर्ण आहे गीता की मनुष्य यथार्थ तत्त्वज्ञान जाणू शकतो. म्हणजे सर्वात बेसिक पुस्तकामध्ये पण सर्व काही दिलं आहे. नकली अवतारांचे तथाकथित भक्त म्हणत असतील की त्यांनी सुद्धा परमेश्वराच्या दिव्य अवतारांचे विश्वरूपाचे दर्शन घेतले आहे, असे लोक म्हणतात ना. आता लोक कसे बोलतात माहिती का,
आणि की समजा आपण त्यांना म्हटलं की ते म्हणतात की आमचा गुरु देव आहे. मग आपण बोललं की समजा आपण असं बोललं की तुमच्या गुरुला विश्वरूप दाखवायला सांगा, तर ते म्हणतात तुम्ही कोणाला देव म्हणता. आपण म्हटलं कृष्णाला, तर ते म्हणतात तुमच्या कृष्णाचं विश्वरूप दाखवायला सांगा आम्हाला. मग आपण काय म्हणतो, भगवान ज्याच्यामध्ये भक्ती भगवान त्यालाच विश्वरूप दाखवतात. मग त्यांचं पण काय म्हणणं असतं की या आमच्या देवाबद्दल ज्याच्या मनात भक्ती त्यालाच ते विश्वरूप दाखवणार, तुमच्यासारख्या लोकांना का दाखवणार. तर असे पण लोक आहेत. परंतु प्रभुपाद म्हणतायत की त्यांचे तथाकथित भक्त काय म्हणतात की त्यांनी सुद्धा परमेश्वराच्या दिव्य अवतारांचे विश्वरूपाचे दर्शन घेतले आहे, परंतु ही गोष्ट मानता येत नाही. कारण या ठिकाणी निक्षून सांगण्यात आले आहे की कृष्ण भक्त झाल्याविना भगवंतांचे विश्वरूप पाहणे शक्य नाही. भगवंतच बोलले ना, वेगवेगळ्या गोष्टी करून भक्ती नसेल तर अर्जुन हे रूप बघणं शक्य नाही जे मी तुला दाखवलं. म्हणून हे जे लोक इतर कोणाला म्हणतात की हा आमचा देव आहे आणि त्याचा आम्ही विश्वरूप बघितलं, तर प्रभुपाद म्हणतात ते शक्यच नाही. कारण गीता सांगते की भगवंतांचा भक्त झाल्याशिवाय नाही भक्त आहे. इतर त्या कोणत्या सामान्य लोकांचं भक्त होऊन बघणे तर शक्यच नाही. म्हणून सर्वप्रथम मनुष्याने विशुद्ध कृष्ण भक्त बनले पाहिजे, मगच तो आपण पाहिलेले विश्वरूप इतरांनाही दाखवू शकत असल्याचा दावा करू शकतो. कृष्ण भक्त हा नकली अवतारांना किंवा तथाकथित अवतारांच्या तथाकथित भक्तांना मान्यता देऊ शकत नाही. तर आज संपर्क तुम्ही शोधूया. ठीक आहे, आज काय बघितलं तेवढं सांगतो. अर्जुन म्हणतो मला तुम्ही ते तुमचं चतुर्भुज रूप दाखवा जे देवकी आणि वसुदेवांना प्रकट झालं. हे रूप मला आता नाही बघायचं. मग याचं उत्तर देताना भगवंत म्हणतात की अरे तूच बोलला होता की मला बघायचं, म्हणून मी तुला प्रसन्न होऊन हे तेजोमय रूप दाखवलं. आणि तू हे जाणून घे की तुझ्या आधी हे कोणी बघितलं नाही आहे. एक या रूपाची खासियत आहे. नंतर तुला असे वाटेल की कोणत्या काही प्रयत्न केला आणि कदाचित हे रूप बघता येईल. तर भगवंत म्हणतात नाही, फक्त वेद अध्ययन दान तपस्या वगैरे करून हे रूप बघणं शक्य नाही आहे. म्हणून तुला जे बघायला मिळालं ते स्पेशल आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतील की ठीक आहे, तू खूप प्रभावी झाला या रूपाने, तर तुला जे माझं मूळ रूप आहे ते मी दाखवतो. तर आता पुढच्या वेळेस आपण बघूया की भगवंत सुरुवातीला कोणतं रूप दाखवतात आणि नंतर मग कुठलं रूप दाखवतात. तर मला आज वाटलं की बरेच श्लोक होते. तर ठीक आहे, इथे आपण थांबूया. कोणाचा काय प्रश्न? ठीक आहे, तुम्ही बोलत नाही आहे म्हणजे प्रश्न नाही. तुम्हाला हे कळण्यासाठी कठीण तर वाटत नाही ना? तेच तिथे फिरल्यासारखं वाटतं. प्रभूजी नाही प्रभूजी. व्यवस्थित आहे. गोष्टी तरी स्पष्ट होतात ना. ठीक आहे, कारण हा थोडासा तत्त्वज्ञानाचाच भाग आहे. गीतेमध्ये काय आपण स्टोरी पण आणू शकत नाही. तर ठीक आहे, इथे आपण थांबूया. उद्या रामायण बघूया. रामायणमध्ये गोष्टी आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण हरे 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 राम हरे राम राम